अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा 2 डिसेंबर 2024 वार सोमवार। आज 2 तारखेपासून म्हणजे 2 डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे। मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीलाच देव दिवाळी असते। आजपासून चंपाषष्ठी पर्यंत ही देव दिवाळी साजरी केली जाते। कारण बघा आजपासून खंडोबाची नवरात्र सुरू झालेली आहे आणि 7 डिसेंबरला ज्या दिवशी चंपाषष्ठी आहे त्या दिवशी ही नवरात्र समाप्त होते। ज्या ठिकाणी खंडोबाचं मूळ स्थान आहे म्हणजे जेजुरी गडावरती ही नवरात्री अत्यंत उत्साहाने आणि मोठ्या जोशाने साजरी केली जाते। या दिवशी म्हणजे या मधल्या काळांमध्ये किंवा या देव दिवाळीपासून आजपासून सुरू झालेल्या देव दिवाळीपासून ते चंपाषष्ठी पर्यंत केलेल्या प्रत्येक उपायाला किंवा प्रत्येक सेवेला विशेष महत्त्व आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच देव दिवाळीला करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। जर आजच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही या ठिकाणी एक दिवा लावला आणि जर दिव्याखाली आणि दिव्यात ही जर एक वस्तू घातली तर तुमच्या आयुष्यामध्ये अखंड स्वरूपाने लक्ष्मीची प्राप्ती राहील। देव दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं। या दिवशी लक्ष्मी प्रिय असणाऱ्या ज्या सेवा तुम्ही करता या सेवांनी असं म्हटलं जातं की साक्षात रूपी लक्ष्मी प्रसन्न होते। जेव्हा लक्ष्मी आपल्या घराकडे प्रसन्न होते तेव्हा घरामध्ये बरकत येते, घरामध्ये पैसा धन संपत्ती यांमध्ये वाढ होत जाते आणि घरामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे हे नष्ट होत जाते। आज संध्याकाळी जर तुम्ही या ठिकाणी एक हा जर दिवा लावलात तर लक्षात ठेवा तुमच्या घरातील गरिबीचे, वाईटाचे, दारिद्र्याचे जे काही दिवस आहेत हे संपून जातील आणि तुमच्या जीवनामध्ये सगळे सुखाचे, आनंदाचे आणि ऐश्वर्याचे दिवस सुरू होतील। तसेच आज देव दिवाळीच्या दिवशी तुम्ही जर या ठिकाणी हा दिवा लावला तर तुम्हाला संपूर्ण दीपदानाचं जे पुण्य आहे हे पुण्यही लाभेल। आता आपल्याला काय करायचे, एक छान दिवा घ्यायचा आहे। शक्यतो दिवा हा कणकेचा बनवून घ्या। रोज संध्याकाळी तुळशीच्या समोर आणि देवघराच्या समोर दिवा लावतोय तो दिवा वेगळा, तो दिवा लावून घ्यायचा। संध्याकाळची दिवाबत्ती झाली की त्याच्यानंतर हा उपाय करायचा। संध्याकाळी 6च्या पुढे रात्री 12च्या आत कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता। छान कणिक घ्यायची, थोडं पाणी टाकायचं, कणिक मळून त्याचा एक दिवा बनवायचा। या दिव्यामध्ये 4 वाती घालायच्या म्हणजे चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला एक नागवेलीचं, ज्याला विड्याचं पान म्हणतो, हे विड्याचं पान घ्यायचे। आता ज्यांच्याकडे विड्याचं पान नसेल तर त्यांनी साधी एक प्लेट घ्या आणि त्या प्लेटमध्ये आंब्याचं पान ठेवा किंवा मग दुसरी प्लेट घ्या आणि त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे विड्याचं पान आहे त्यांनी विड्याचं पान ठेवा, ज्यांच्याकडे आंब्याचं पान आहे त्यांनी आंब्याचं पान त्या प्लेटमध्ये ठेवा। जे कुठलं पान तुम्ही घेतलेलं आहे त्या पानावरती हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढा। हळदी कुंकू त्याच्यामध्ये थोडंसं गंध, थोडं अष्टगंध घाला, मिक्स करा। थोडं गंगाजल असेल तर ते घाला, गुलाबजल असेल तर ते घाला, नसेल तर साधं पाणी घाला, त्यात ते मिक्स करा आणि त्या आंब्याच्या किंवा विड्याच्या पानावरती एक छान स्वस्तिक काढा। 2 रेषा स्वस्तिक, 2 रेषामध्ये 4 टिंब। त्यानंतर आपल्याला या स्वस्तिकाच्या मध्यभागी थोड्याशा अक्षदा घालायच्या आहेत। पांढरे जे तांदूळ असतात हे पांढरे तांदूळ घालायचे आणि त्या तांदळाच्या वरती 1 रुपयाचा, 5 रुपयाचा, 10 रुपयाचा, 2 रुपयाचा एक सिक्का तुम्हाला ठेवायचा, एक कॉइन। ठीक आहे। आता जे कॉइन ठेवलेला आहे त्या कॉइनवरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा चौमुखी घेतलेला जो दिवा आहे हा दिवा तुम्हाला त्या नाण्यावरती म्हणजे त्या स्वस्तिकावरती ठेवायचा आहे। 4ही वाती तुम्हाला या दिव्यामध्ये घालायच्या आहेत, 4ही वाती तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत। आता हा दिवा कुठे लावायचा तर हा दिवा आपल्या घराच्या आतमध्ये उत्तर दिशेला लावायचा। उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावा, कारण उत्तर आणि ईशान्य दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे। घरात सकारात्मकता आणणारी, लक्ष्मीला खेचून आणणारी, धनात वाढ करणारी ही दिशा आहे। त्यामुळे घराच्या आतमध्ये जर उत्तर दिशेला किंवा ईशान्य दिशेला तुम्ही देवघर ठेवलेलं असेल तर तुम्ही देवघराच्या समोर हा उपाय केला तरीही चालेल। जर तुमचं देवघर पूर्व किंवा वेगळ्या दिशेला असेल तर लक्षात ठेवा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला ईशान्य कोपरा जो आहे हा ईशान्य कोपरा किंवा उत्तर दिशाच लागणार आहे। तिथे एक चौरंग ठेवा आणि त्याच्यावरती हा दिवा जो आहे तो ठेवा। आता दिव्यामध्ये 4ही वाती घातल्या की त्यानंतर या दिव्याला थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। यानंतर आपल्याला पुन्हा एकदा एक सिक्का घ्यायचा आहे। 1 रुपयाचा एक सिक्का घ्यायचा, कुठलाही घ्या, 1, 5, 2, 4 रुपयाचा जो कुठला सिक्का भेटेल तो घ्यायचा। त्या सिक्क्याला एक लाल धागा बांधायचा, छोटा सिक्का त्याला लाल धागा बांधायचा, 1 वेळा गुंडाळा
पुन्हा दुसऱ्या बाजूने गुंडाळा. आता समजा हा सिक्का आहे, तर इकडनं एकदा गुंडाळला, इकडनं, म्हणजे चारही बाजूनी तो धागा फिरला जाईल. एकदा असा राऊंड करा आणि त्यानंतर या दिशेला. ठीक आहे. सगळ्यात शेवटी त्या धाग्याला घट्ट गाठ मारा. आता लाल धाग्यात बांधलेला हा 1 रुपयाचा कॉईन उजव्या हातात घ्यायचा, यावरती सेवा करायची. सगळ्यात पहिले माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम 1 वेळा म्हणायचं, व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा म्हणायचं, कनकधारा स्तोत्र 1 वेळा म्हणायचं आणि त्यानंतर माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे तो 51 वेळा म्हणायचा. या चारही सेवा त्या रुपयाच्या नाण्यावर करून झाल्या की त्याच्यानंतर हा रुपयाचा नाणा आपल्या कपाळाला चिटकवायचा, म्हणजे आपल्या कपाळाला असं दाबायचा. आपलं भाग्य, आपलं जे नशीब असतं ते बघा, आपलं नशीब आपल्या माथ्यावर, आपण म्हणतो ना आपण माझ्याच माथ्यावर का माझं, म्हणजे नशीब माझंच एवढं खराब नशीब काय, किंवा माझ्याच माथी काय इतकं वाईट लिहिलेलं आहे. बऱ्याच वेळा खराब दिवस चालू असतात तेव्हा ज्योतिषांकडे जातो आणि जेव्हा ज्योतिषांकडे आपण जातो तेव्हा ज्योतिष आपल्याला काय सांगतात, तर तुमचे हे जे म्हणजे भाग्यांक रेषा आहे ही चुकलेली आहे किंवा तुमची भाग्यांक रेषा तुम्हाला साथ देत नाहीये. मग आपल्याला सेवा सांगतात, उपाय सांगतात हे भाग्य बदलण्यासाठी. म्हणून आपलं कितीही वाईट भाग्य असेल किंवा कितीही दुर्भाग्याचे दिवस असतील, तर जेव्हा आपण आज देवदिवाळीच्या दिवशी हा सिक्का जेव्हा कपाळाच्या इथे आपल्या माथी लावू तेव्हा तुमचं हे बिघडलेलं, हे तुमचं खराब झालेलं जे काही भाग्य असेल ते पूर्वरत व्हायला सुरुवात होईल. हा सिक्का कपाळाला लावायचा, त्याच्यानंतर कपाळावरून तो टच करून तो काढायचा आणि जो दिवा आपण तिथे ठेवलेला आहे त्या दिव्यातील तेलात तो सिक्का सोडून द्यायचा. आता हा दिवा आज रात्रभर तिथे प्रज्वलित ठेवायचा. उद्याच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी दिवाबत्ती वगैरे आवरून झाली की त्याच्यानंतर या दिव्यात घातलेला हा सिक्का काढायचा. सिक्का काढायचा, तो स्वच्छ पाण्याने धुवायचा. ते लाल धागा वगैरे बांधलेला असेल तर सोडून टाकला तरी चालेल. हा सिक्का धुवायचा आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचा. आणि त्या दिव्याच्या खाली ठेवलेले जे तांदूळ, जे पान असेल ते निर्माल्यामध्ये टाकून द्या. शिवाय त्या दिव्याच्या खाली ठेवलेलं जो सिक्का आहे तो उचला आणि तो आपल्या तिजोरीमध्ये किंवा देवघरात ठेवला तरीही चालेल, किंवा तो सिक्का खर्च केला तरीही चालेल. फक्त दिव्यामध्ये घातलेला जो सिक्का आहे ना तो आपल्या सोबत कायम ठेवून द्या. खूप प्रभावी उपाय आहे, लक्ष्मीला प्रसन्न करणारा उपाय आहे. नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.